वेलकम टू डीटेक सोल्युशन. मागच्या सेशनमध्ये आपण सी लँग्वेजचं पूर्ण इंट्रोडक्शनचा जो पार्ट होता तो कव्हर अप केला होता. त्याच्यात मग आपण स्टेप बाय स्टेप सगळं बेसिक पार्ट कव्हर केला. सगळ्यात आधी आपण पाहिलं होतं की हिस्ट्री ऑफ सी लँग्वेज, म्हणजे सी लँग्वेज कोणी डेव्हलप केली आहे, कुठं केली आहे, कोणत्या इयरला केली आहे. त्यानंतर आपण डिस्कस केलं होतं की स्टेप्स टू लर्निंग सी लँग्वेज, शिकण्याच्या काही स्टेप्स असतात, म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप कसं सी प्रोग्रामिंग इझिली शिकू शकतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की प्रायमरी आणि सेकंडरी दोन टाईपचे कॉन्स्टंट आहे. प्रायमरीमध्ये आपण पाहिलं होतं इंटिजर, फ्लोट आणि कॅरेक्टर. त्यानंतर आपण डिस्कस केलं होतं की व्हेरिएबल्स कशाला म्हणतात, व्हेरिएबल्सचा यूज काय असतो, आणि लास्टला आपण कव्हर अप केलं होतं की व्हॉट इज अ कीवर्ड, कीवर्ड काय असतात. तर आता याच्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आहे किंवा नेक्स्ट पार्ट आहे, बेसिकमधलाच आहे, डेटा टाईप्स. हे सगळा पार्ट कव्हर अप केल्यानंतर मग आपण प्रोग्रामिंग म्हणजे कोड लिहू शकतो किंवा कोड बनवू शकतो. तर आपण आता बघणार आहे डेटा टाईप्स काय असतात आणि त्याचा यूज काय असतो प्रोग्रामिंगमध्ये. तर चला आपण आता डेटा टाईप्सकडे वळूया. डेटा टाईप्स इन सी लँग्वेज. डेटा टाईप स्पेसिफाय हाऊ वी एंटर डेटा इन अवर प्रोग्राम. डेटा टाईप काय करतात की आपण आपल्या प्रोग्राममध्ये डेटा कसा एंटर करतो तो स्पेसिफाय करतो. अँड व्हॉट टाईप ऑफ डेटा वी एंटर, आणि कोणत्या टाईपचा डेटा आपण त्याच्यामध्ये एंटर करतो. सी लँग्वेज हॅज सम प्री डिफाईन्ड सेट ऑफ डेटा टाईप्स टू हँडल अ व्हेरियस काइंड्स ऑफ डेटा. सी लँग्वेजमध्ये असे म्हणजे भरपूर सारे डेटा टाईप्स आहे की डेटासोबत कसं हँडल करायचं ते आपण डिस्कस करू शकतो. दॅट वी यूज इन अवर प्रोग्राम. हे आपण कशामध्ये यूज करणार आहे, प्रोग्राममध्ये. दिस डेटा टाईप हॅव डिफरंट स्टोरेज कॅपेबिलिटी. पहिला डेटा टाईप आहे प्रायमरी डेटा टाईप. प्रायमरी डेटा टाईप म्हणजे काय असतं की ते ऑलरेडी सीच्या याच्यामध्ये ऑलरेडी डिफाईन असतात, सीच्या लायब्ररीमध्ये डिफाईन्ड असतात. जसं की दीज आर फंडामेंटली डेटा टाईप्स इन सी, नेमली इंटिजर, इंट, फ्लोटिंग, फ्लोट, कॅरेक्टर, कॅर अँड व्हॉइड. आता हे जे होतं इंटिजर, फ्लोट, कॅर, हे कसे ओळखायचे, कसे यांना डिनोट केले जातात ते आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं होतं. जेव्हा आपण प्रायमरी कॉन्स्टंट पाहिलं होते त्याच्यामध्ये इंटिजर, फ्लोट आणि कॅरेक्टर नंबर कसे ओळखायचे. इंटिजर नंबर म्हणजे काय की जे एक नंबर, होल नंबर, पॉझिटिव्ह असला निगेटिव्ह असला नो प्रॉब्लेम, पण त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट अलाउड नसतो. त्यानंतर आपण डिस्कस केलं होतं फ्लोट म्हणजे फ्लोटिंग टाईप व्हॅल्यू. फ्लोटिंग टाईप व्हॅल्यू म्हणजे त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट असतो. पॉईंट व्हॅल्यू ज्याच्यात आली त्याला आपण म्हणणार आहे फ्लोट, आणि जे सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये डिनोट केले जाणार आहेत कॅरेक्टर, त्याला आपण म्हणणार आहे कॅरेक्टर कॉन्स्टंट किंवा कॅरेक्टर डेटा टाईप. आता कॅरेक्टरमध्ये काय येऊ शकतं, जसं आपण म्हणजे जे नाव टेक्स्ट टाईपचा जो टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये जो डेटा असतो तो आपण कॅरेक्टरमध्ये घेऊ शकतो. तर इंटिजरमध्ये असा नंबर जो विदाउट डेसिमल पॉईंट असेल, पॉझिटिव्ह असला निगेटिव्ह असला तरी. सेकंड बघितलं होतं आपण फ्लोट. फ्लोट म्हणजे फ्लोटिंग टाईप नंबर, त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट असतो. नॉर्मल नंबर पण त्याच्यामध्ये एक तरी डेसिमल पॉईंट असतो. किंवा जे ई रेस्टूच्या पॉवरला येणार आहेत, ई रेस्टूची पॉवर म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्मॅटमध्ये जो डेटा येणार आहे त्याला आपण म्हणणार आहे फ्लोट. आणि कॅरेक्टर म्हणजे टेक्स्ट व्हॅल्यू, जी आता सपोज आपण एखादं नेम कन्सिडर करू, ते आपण कशामध्ये घेणार आहे, टेक्स्टमध्ये. मग ते कशामध्ये येणार आहे, कॅरेक्टरमध्ये. पण कॅरेक्टर हे सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये डिनोट केले जातात. यांना म्हणतात प्रायमरी डेटा टाईप्स. आणि पुढचे हे डिराईव्ह. डिराईव्ह म्हणजे काय की जे प्रायमरीवर डिपेंड आहेत, म्हणजे त्याच्यानंतर आता प्रायमरी डेटा टाईप जे आहेत ते ऑलरेडी सीच्या लायब्ररीमध्ये डिफाईंड आहेत, पण हे जे आहेत हे आपण स्वतः यूज करणार, यांना म्हणतो डिराईव्ह. डिराईव्ह मध्ये अरे, फंक्शन, स्ट्रक्चर, युनियन आणि पॉइंटर हे आले डिराईव्ह डेटा टाईप. आता प्रायमरी डेटा टाईपचा चार्ट इथे तुम्हाला शो झालेला आहे. कॅरेक्टरमध्ये मल्टिपल इथे तुम्हाला दिसत आहे, कॅर, साइन कॅर, अनसाइन कॅर. इंटिजरमध्ये दोन टाईप येतात, साइन, अनसाइन, दोन पार्ट्समध्ये डिवाइड होतो, फ्लोट आणि व्हॉइड, अशा पद्धतीने. इंटिजर आर यूज टू स्टोअर अ होल नंबर. आता इंटिजर टाईप काय यूज करतो आपण की जेव्हा आपल्याला एखादा होल नंबर स्टोअर करायचा असेल तेव्हा. त्याच्यानंतर इथे त्याची साईज आपल्याला मेन्शन दिलेली आहे, टाईप, आणि त्याच्यानुसार त्याची साईज आणि त्याच्यानुसार त्याची रेंज दिली गेली आहे. नंतर आपण बघणार आहे की फ्लोटिंग टाईप. फ्लोटिंग टाईप म्हणजे फ्लोट व्हॅल्यू, ती काय यूज करणार आहे आपण. फ्लोटिंग टाईप व्हॅल्यू आर यूज टू स्टोअर अ रिअल नंबर. रिअल नंबर म्हणजे पॉईंट व्हॅल्यू ज्या वेळेस आपल्याला स्टोअर करायची असेल, किंवा जे एक्सपोनेन्शियल फॉर्मॅटमध्ये म्हणजे ई रेस्टूच्या पॉवरला जेव्हा आपण व्हॅल्यू स्टोअर करतो तेव्हा आपण फ्लोटिंग टाईप व्हॅल्यूचा यूज करणार आहे. त्याच्यानंतर लास्ट म्हणजे थर्ड आहे कॅरेक्टर टाईप. कॅरेक्टर टाईप आर यूज टू स्टोअर अ कॅरेक्टर व्हॅल्यू. कॅरेक्टर व्हॅल्यू म्हणजे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये जेव्हा आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करायची असते तेव्हा आपण कॅरेक्टर डेटा टाईपचा यूज करणार आहे. आणि व्हॉइड. व्हॉइड सगळ्यात लास्ट आहे व्हॉइड. व्हॉइड म्हणजे काय असतं, व्हॉइड टाईप मीन्स नो व्हॅल्यू, नल व्हॅल्यू. व्हॉइड म्हणजे नल व्हॅल्यू असते
दिस इज युजली यूज टू स्पेसिफाय द टाईप ऑफ फंक्शन. हे केव्हा यूज केलं जाणार आहे, जेव्हा आपल्याला फंक्शनचा टाईप स्पेसिफाय करावा लागेल त्यावेळेस. इथे आपला पूर्ण बेसिकचा जो पार्ट आहे, जे आपल्याला प्रोग्राममध्ये लागणार आहे, ते सगळं आपण पार्ट इथे कव्हर अप केला आहे. आता याच्यानंतरचं जे पण सेशन असेल त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली प्रोग्रामकडे वळणार आहे, इनपुट आउटपुट फंक्शन, आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्टली प्रोग्राम बघणार आहेत. तर तुम्हाला बेसिक जो पार्ट आहे तो पूर्ण इथपर्यंत कव्हर अप केला. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.